गेल्या काही महिन्यांपूर्वी खाण्याच्या पदार्थांमध्ये तसेच लिंबू पाण्यात झोपेच्या गोळ्या मिसळून देत असल्याचा गंभीर आरोप पिल्ले दाम्पत्याने आपल्या सुनबाईवर केला होता। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे तक्रारी दाखल करण्यात आली होती। या आरोपांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। दरम्यान संबंधित आरोप फेटाळत सून योगिनी सुर्वे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आपली बाजू मांडली होती। त्यांनी दिलेल्या तक्रारीत असा कुठलाही प्रकार घडलेला नसून सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी केली होती। या प्रकरणी पोलिसांनी सविस्तर तपास करत विविध पुरावे गोळा केले। तपासादरम्यान कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे किंवा संशयास्पद बाबी आढळून आल्या नसल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे झोपेच्या गोळ्या देण्याचा आरोप निराधार असल्याचे निष्पन्न झाले। याबाबत योगिनी सुर्वे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की माझ्या आणि माझ्या पतीबद्दल जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून बदनामी केली जात आहे। अशा बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। 1 2 3 ताई काय सांगाल, तुमच्यावर आरोप झाले की सासू सासऱ्यानं तुम्ही झोपेच्या गोळ्या दिल्या, त्या मारण्याचा प्रयत्न केला, तर असं तुमचे पत्रकार परिषदेत सासू सासऱ्यांनी बाईट दिली। सर, मला काही दिवसापूर्वीच व्हिडिओवरती हे बातमी कळाली आहे की त्यांनी माझ्यावरती असा गंभीर आरोप केला आहे की मी त्यांना गोळ्या देत होती, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते। पण माझ्याकडून मला हे सांगायचं आहे की असं त्याच्यात माझा काहीही संबंध नाही आहे। हे सगळं जे काही घडत आहे ते त्यांचं फक्त प्लॅनिंग आणि प्लॉटिंगचा भाग आहे हा। जर तुम्ही खरं बघायला गेलात तर त्याच्यामध्ये काहीही संबंध नसताना आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशनसुद्धा झालेलं आहे, ह्याच्यामध्ये ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट असं आलेलं आहे की त्या गोळ्या पहिलं तर मी नव्हत्या दिल्या, दुसरी गोष्ट जी दिल्या आहेत त्या सुद्धा त्यांनी स्वतः घेतला असावा किंवा त्याचा जो काही सोर्स असेल त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही आहे। पण जेव्हा त्या गोळ्या घेतल्या गेल्या होत्या त्या गोळ्यांचा जो रिपोर्ट आला आहे त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट असं आहे की त्या गोळ्या एन्झायटीच्या गोळ्या आहेत। तशी जी आपण म्हणतो स्टेटमेंट ती मेडिकलवाल्याने दिलेली आहे, त्याच्यामध्ये क्लिअर असं आहे की त्या एन्झायटीसाठी गोळ्या आहेत। त्याचा माणसाला काहीही त्रास होत नाही, त्या फक्त झोपेसाठी आणि आपलं ब्लड प्रेशर किंवा आपलं टेन्शन कमी करण्यासाठी असतात। तर त्याचा कुठेही जीवाला धोका देण्याचा किंवा जीवावरती बेतण्याचा असं काहीही संबंध नाही। सर, हे बघा, आम्ही मागच्या 10 महिन्यापासून एकत्र राहतोय। माझ्याकडून त्यांना कुठलाही त्रास नव्हता। तसं बघायला गेलं त्यांचा मला त्रास होत होता, कारण त्या मला खूप त्रास द्यायच्या, त्या मारहाण करायच्या, नको नको त्या बोलायच्या। त्यांनी मला आणि माझ्या पतीला दोघांनाही खूप त्रास दिला आहे। त्याच्यामुळे आम्ही घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ज्या क्षणी आम्ही 16 नोव्हेंबरला घरातून बाहेर पडलो त्यांनी 18 नोव्हेंबरला लगेच जाऊन त्यांनी मेडिकल टेस्ट केल्या, त्यांनी त्या रिपोर्ट्स काढल्या। ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ते सगळं रेकॉर्डिंग जे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलं की डॉक्टरनी फक्त आणि फक्त राधा पिल्ला ह्यांना टेस्ट करायला सांगितल्या होत्या। पण माहीत नाही का तर त्यांच्या मुलींनी म्हणजे मोनिशा पिल्लानी आणि त्यांच्या पतीनी मोहनन पिल्लानी त्यांनीही टेस्ट करून घेतल्या। पण त्या टेस्टमध्ये सुद्धा क्लिअर आलेलं आहे की त्याच्यात काहीही नुकसान नाही आहे, ते रिपोर्ट सगळे नॉर्मल आले आहेत। मला माहीत नाही की असं का बरं ते अटेम्प्ट टू मर्डर किंवा अशा गोष्टींचे आरोप माझ्यावर लावतात। आता त्यांनीच त्या मुलीला जी विक्टिम आहे तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेले आहेत। इंदिरानगर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी जबरदस्ती ही केस करायला लावली आहे। तर ह्या केसचा मला काही संबंध नाही आहे। उलट मी तर किरणला बाहेर काढायचा प्रयत्न करते, त्याची आई आणि ती मुलगी, तर दोन्हीही मिळून त्यांनी ही खोटी केस केलेली आहे। आणि त्या केस बाबतीत जे पण आहे आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्याच्याबद्दल ट्रायल सुरू होतील। पण ह्याच्यामध्ये माझा काही संबंध नाही। उलट मी किरणची बाजू घेऊन किरणला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते। तर त्याचीच आई आणि हे तुम्हाला सगळे एव्हिडन्सेस तुम्हाला इंदिरानगर पोलीस स्टेशनकडूनच भेटतील की त्या स्वतःच त्या आल्या होत्या आणि त्यांनी जबरदस्ती किरणच्या अगेन्स्ट ही केस करायला लावली होती। दुसरी गोष्ट, पोलिसांना माहिती नव्हतं की ती किरणचीच आई आहे। त्यांनी हे सगळं लपवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला किरणला घेऊन गेले पोलीस स्टेशनला तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं आणि तेव्हा ते आम्हाला म्हटलं की अरे त्याची आई आणि त्याची बहीण मोनिशा पिल्ला ह्या दोघींनीही येऊन विक्टिमला जबरदस्ती केस करायला लावली आणि त्याची CCTV फुटेज सुद्धा तुम्हाला इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये भेटून जाईल। असं काही नाही आहे सर, ते त्यांची जी पण ट्रीटमेंट असेल ती अश्विनी हॉस्पिटलला मुंबईला होत असते। तुम्ही तिथे जाऊन विचारू शकता, तिथे तुम्हाला सगळे एव्हिडन्सेस भेटतील की त्यांना कुठलाही प्रकारचा त्रास होत नव्हता लग्नाच्या नंतर। आणि ते हेलिकॉप्टर चालवत नव्हते, ते नाईक सुभेदार होते आणि हवालदार पोझिशनवरती होते। तुम्हाला ते डिटेल्स कुठेही आर्मी ऑफिसमधून तुम्हाला काढता येतील। तर ह्याचा फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांना कुठलाही प्रकारचा त्रास नव्हता आणि जो होता तो आधीपासूनचा होता। तुम्हाला रेकॉर्ड्स भेटतील। लग्नानंतर मला नाही वाटत की त्या एकदाही हॉस्पिटलला गेल्या होत्या किंवा त्यांनी आपल्या हार्ट रिलेटेड कुठलेही इश्यूज काढले असतील। त्यांचं जे ऑपरेशन होतं, जे काही होतं ते लग्नाच्या 2-3 वर्षापूर्वी होतं आणि त्या दोघांनाही त्रास आधीपासून होता। त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, कारण मी त्यांच्या घरी तेव्हा राहत नव्हते। तुम्ही जर तिथे जाऊन विचारलात आजूबाजूला, ते राहतात पाथर्डी फाट्याला, तर तुम्ही आजूबाजूला विचारलात तुम्हाला स्पष्ट समजेल की त्यांचा स्वभाव कसा आहे। तिथे प्रत्येक माणूस त्यांच्या आजूबाजूचा त्यांना वैतागलेला आहे। जर तुम्ही प्रत्येक घरात जाऊन विचारलात तुम्हाला त्यांच्या अगेन्स्टच ऐकायला भेटेल, कारण त्यांचा कुणाशीही व्यवस्थित संबंध नाहीये। सगळ्यांशी त्यांची भांडणं आहेत। आजूबाजूचे फ्लॅटवाले सुद्धा त्यांना त्रासून आहेत। उलट आमच्या शेजारचा जो फ्लॅट होता ते लोकांचं घर सोडून गेले आणि त्यांनी विकायला काढलंय ते घर, त्यांनी एवढा त्रास दिला होता त्यांना। तर
म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला एवढं सांगते की त्यांचा खूप त्रास आहे. ते झालं असं होतं की ज्या दिवशी मी आता मी तुम्हाला स्पष्ट सगळं सांगते की माझी तब्येत थोडीशी खराब होत होती, म्हणून मी 14 तारखेलाच मी घरी गेले होते. त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये जे त्यांनी पोलीस स्टेशनला दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 15 तारखेला त्यांनी सकाळी मला गोळ्यात लिंबू सरबतामध्ये औषध टाकताना बघितलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना असा त्रास झाला आणि आमची भांडणं सुरू झाली. तर मी तुम्हाला स्पष्टच सांगते, मी एव्हिडन्सेस सुद्धा पोलीस स्टेशनला जमा केले आहेत की मी 14 तारखेला मी माझ्या घरी गेले होते कारण माझी तब्येत खराब होती. 15 तारखेला मी माझे सगळे रिपोर्ट्स काढले, त्याच्यामध्ये क्लिअर आलं होतं की मला स्ट्रेसचा इश्यू आहे आणि मी 16 तारखेला त्यांच्या म्हणण्यावरून 16 तारखेला संध्याकाळी घरी आले होते. तर त्याचं जे म्हणणं आहे की मी 16 तारखेला सकाळी त्यांना हातात पकडलं होतं, मी 16 तारखेला घरी नव्हतेच, मी 16 तारखेला संध्याकाळी आलेत आणि तेही प्रूफ मी पोलीस स्टेशनला जमा केले आहेत. जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी भांडणं सुरू केली, त्यांनी इश्यूज क्रिएट केले, त्यांनी मला मारहाण केली. मी तशी पाथर्डी पाटा पोलीस स्टेशनला सुद्धा कॉल करून त्यांना बोलून घेतलं होतं माझ्या सेफ्टीसाठी की ही बाई मला मारहाण करते, मला रूमच्या बाहेर पडता येत नाही, तर तुम्ही येऊन प्लीज मला वाचवा. तेही तुम्हाला तिथे कन्फर्मेशन भेटून जाईल. आणि त्याच्यानंतर माझ्या पतीने असं डिसाईड केलं की इथे राहणं किंवा त्याच्या बायकोला इथे ठेवणं हे सेफ नाही, म्हणून आम्ही घराच्या बाहेर पडण्याचा डिसिजन घेतला. आणि त्यांनी हा डिसिजन घेतला कारण त्याला तिथे मला ठेवणं शक्य नव्हतं आणि ते सेफ सुद्धा नव्हतं. सो म्हणून आम्ही बाहेर पडायचा डिसिजन घेतला. ताई, तुम्हाला यापुढे काय नाही पाहिजे? मला ह्याच्यापुढे एवढंच नाही पाहिजे की त्यांनी जे चुकीच्या माझ्या बिल्डिंगमध्ये जाऊन, जिथे माझ्या घरी राहतात तिथे त्या बिल्डिंगमध्ये जाऊन माझी बदनामी करतात, तिथे नको ते घाणेरडे शब्द वापरतात, नको ते बोलतात. एक मुलगी म्हणून मी किती ऐकून घ्यायचं. दुसरा प्रश्न, हे जे पण डिफेमेशनची केस आहे ही केस ऑलरेडी क्लोज झालेली आहे. जी पण ज्यांनी ती NC केलेली आहे अटेम्प्ट टू मर्डरची, ही ऑलरेडी केस क्लोज झालेली आहे. पोलीस इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालं आहे. ते आता फक्त आणि फक्त हा प्रयत्न करतात की मी आणि किरणनी वेगळं व्हावं आणि त्यांनी किरणवरती ही केस ह्याच्यासाठीच केली होती आणि ते आमच्यावरती डिवोर्ससाठी जबरदस्ती करतात. पण आम्ही डिसिजन घेतला की आम्ही डिवोर्स देणार नाही, म्हणून त्या कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच ते हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि बाकी सगळे हे प्रयत्न करतात. मॅडम, काय सांगाल का बा असा आरोप झाला तुमच्यावर का तुम्ही त्यांची प्रॉपर्टी बघितली आणि प्रॉपर्टीवर बघून तुमचा डोळा आला आणि त्यांच्याकडनं तुम्ही 35 तोळे सोनं आणि गाडीची मागणी केली? सर, मी तुम्हाला स्पष्ट असं सांगते की जे हे आरोप आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत. उलट गाडीची मागणी आणि सोन्याची मागणी त्यांनी आम्हाला माझ्या लग्नाच्या वेळेस हुंडा मागितला होता. ते प्रश्न आम्ही तिथेच सोडले होते कारण आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, त्यांच्याकडून चुकून त्यांनी मागितलं असेल. पण हे असं जे म्हणणं आहे त्यांचं 35 लाख, तर 35 लाखाचं म्हणणं असं होतं की त्यांनी जे घर घेतलं ते 35 लाखाचं होतं. तर तुम्ही क्लिअर जाऊन विचारू शकता की ते घर पूर्णपणे लोनवरती आहे आणि त्याचं लोन आम्ही भरत होतो. एकही रुपयाचा त्याच्यामध्ये पैसा देता आलेला नाही कारण पूर्णपणे लोनमध्येच पूर्ण अमाऊंट क्लोज झालेला आहे. आणि तुम्ही कुठेही माझे स्टेटमेंट्स किंवा त्यांचे बँक स्टेटमेंट्स काढून बघू शकता.